श्री स्वामी समर्थ. आपल्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्री निमित्त आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये 9 देवींचं दर्शन आपण घेणार आहोत. तर करवीर महात्म्यामध्ये 9 देवींचं फार महत्त्व सांगितलेलं आहे कोल्हापूरमधील. तर कोल्हापूरला दक्षिण काशी म्हटलं जातं. तर आता आपण दर्शन घेणार आहोत अनुगामिनी देवीचं. ती छान शेतामध्ये विराजमान आहे. ते तुम्ही पाहू शकता. आता आपण तिकडे जाणार आहोत. रंकाळ्याच्या समोरच जावळाचा गणपती आहे. तिथूनच सरळ आत आल्यानंतर एका निसर्गरम्य परिसरामध्ये छान या शेतामध्ये आई अनुगामिनी विराजमान आहे. तर हे सुंदरसं असं मंदिर आहे. इकडे हवनकुंड, तुळशी वृंदावन दिसत आहे आणि समोरच आई विराजमान आहे. त्याच्या बाजूलाच भव्य मोठं असं वडाचं झाड आपल्याला दिसतंय. छान आपण पाहिलं अनुगामिनी मातेचं दर्शन आपल्याला झालेले आहे. पहिली देवी आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण निघालो आहोत दुसऱ्या मंदिराकडे. चला. अरे फ्रॉम राईट हियर ऑल्सो वी कॅन गो. हे महत्वाचं आहे. बायको दुसरी मिळाली. आता आपण आलो आहोत साकोली कॉर्नर जवळ महाकाली मातेचं दर्शन घेण्यासाठी. तर चला. आता आपण आलो आहोत उभा मारुती चौकामध्ये. इथे कमलच्या मातेचं दर्शन घेण्यासाठी. कमलच्या मातेचं दर्शन झालेलं आहे. तिच्या बाजूला नरसिंह होता. तर आता आपण चाललो आहोत चौथ्या देवीचं दर्शन घ्यायला. तर आता आपण आलो आहोत शिवाजी पेठमध्ये चौथ्या मातेचं दर्शन घेण्यासाठी, जी आहे फिरंगाई देवी. चला.
आपण आता आलो आहोत दत्त दीक्षालिंगमध्ये एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी. तर ह्याच्या आधी मी दत्त मंदिराचा एक ब्लॉग बनवला होता, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की दत्तगुरू या ठिकाणी दुपारचं अन्नदान महालक्ष्मी मातेकडून घेण्यासाठी कोल्हापूर या शहरी येतात. तर हेच हे ठिकाण आहे. तर आता आपण एकविरा मातेचं आणि दत्तगुरूंचं दर्शन घेणार आहोत. मातेचं दर्शन आपण इथं घेतलेलं आहे. पाचवी देवीचं. तर आपण दत्तगुरूंचं दर्शन घेणार आहोत. दत्त दीक्षालिंग मंदिरातून आता आपण निघालो आहोत पुढच्या देवीच्या दर्शनासाठी. तर चला माझ्यासोबत. मातेचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालो आहोत रेणुका मातेला ओढ्यावरची यल्लमा. आता आपण आलो आहोत ओढ्यावरची यल्लमा मातेचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान मोठा परिसर आहे इथे. पाहू शकतो. यल्लमा मातेचं दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला परशुराम आणि मातंगी देवीचंही दर्शन होतं. परशुराम यल्लमा मातेंचे पुत्रच आहेत, तर त्यांचंही मंदिर आपण इथे बघितलं. खूप छान दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहोत 8व्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण आलो आहोत आपली 8वी देवी दर्शनासाठी. तर ही आहे कोल्हापूरपासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर शिरोली MIDCच्या अगदी समोरच श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे.
खूप तर सर्वात आधी श्री महालक्ष्मी देवीचे 2 मंदिर आहेत. एक खाली आहे आणि थोडे पायरी वर चढून गेल्यानंतर ह्या साईडला आपल्याला एक खारी देवी, हीच देवी खारी देवी म्हणून ओळखली जाते, कारण तिथं तिला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि खूप निसर्गरम्य परिसर आहे, तुम्ही पाहू शकता. आपण आलो आहोत आपल्या नववी देवीचं दर्शन घेण्यासाठी उजळाईवाडीमध्ये. हे आहे कोल्हापूर एअरपोर्टपासून जवळच आहे ही देवी. तर उजळाई देवी खूप छान निसर्गरम्य परिसरात आहे. एक दगड आहे मोठाच्या मोठा आणि त्याच्या बाजूला धबधबाही आहे आणि त्याच्या खाली देवी विराजमान आहे. चला बघूया. आपलं इकडचं दर्शन झालेलं आहे. पाहिलं आपण धबधबा वगैरे निसर्गरम्य परिसरात आहे हे मंदिर. तर आता आपण इथून जाणार आहोत शेवटची देवीचं दर्शन घेण्यासाठी. ती आहे त्र्यंबोली देवी म्हणजेच टेमलाई. चला.
आता आपण मरगाई मातेचं दर्शन घेतलेलं आहोत आणि आता आपण चाललो आहोत चांबोली देवीचं दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पा आहे तो आता आपण बघणार आहोत. समोरच दिसत आहे. हे जेव्हा न्यू झालं आहे चला काय अशा तऱ्हेने आपले 11 ते 12 देवींचं मंदिरांचं दर्शन झालेलं आहे. देवी मातांचं दर्शन झालेलं आहे नवरात्रीमध्ये. खूप दिवसापासून मला हा ब्लॉग करायचा होता कोल्हापूरमधला. आज योग आला आणि अनायासे आपण गोव्यातील भरपूर मंदिरे पाहिलेली आहेत. तर कोल्हापुरात आज पहिल्यांदाच आपण पाहिली इतकी सारी मंदिरे एकसाथ. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.